तीनदा बेल वाजवली म्हणजे मी, असं आईचं माझं ठरलंय. आपला पोरगा चालाय म्हणून त्याची आई घरच्या कपड्यातच पदराची वगैरे फारशी पर्वा न करता दार उघडण्याकरता आली होती. तिने चिरंजीवांना आत घेतला, दरवाजा बंद केला. आतला डायलॉग कानावरती आला, ए दार काय लावतेस, बाहेर काका आलेत. कोण रे काका, असं म्हणत त्या बाईने दार उघडलं. मी नमस्कार केला. मला प्रतिनमस्कार करताना त्या बाईच्या चेहऱ्यावरती एक अशी मजेदार हालचाल झाली. एक भुवई अशी आकारण वर चढली आणि कुठेतरी मला असं वाटलं की ह्या व्यक्तीला मी खूप जवळून पाहिलेलं आहे, हिचा माझा नक्की निश्चित परिचय आहे. आणि त्या चेहऱ्याकडे पाहत मला एकदम मी असा अनेक वर्ष मागे गेलो. म्हटलं, तू रजनी का ग? ती एक पोल पाठीमागे सरकली. अरे तू, मी माझं नाव सांगितलं. लेखक तूच का लेखक झालायस? अरे मी तुला अजिबात ओळखलं नाही रे, आणि किती फरक झालाय तुझ्यामध्ये. तिने मुख्यतः माझ्या डोक्याकडे पाहिलं. लहानपणी मला किती केस होते हे तिला माहिती होतं. म्हटलं का काय करणार, आता कौलं पडली सगळी, म्हणून तुला ओळखायला येत नाहीये.